तर आमदार राजू पाटलांसह आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते अवकाळी मुख्यमंत्री पावसामुळे एकनाथ शिंदे बीडच्या गेवराई यांच्या तालुक्यातील भेटीसाठी पोहोचलेले खळेगावमधील आहेत। ज्वारी ही कापूस थेट दृश्य आपण पाहताय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। नेमकी कोणत्या विषयावर ही बैठक होणार आहे, काय नेमकी चर्चा होणार आहे हे अद्याप कळू शकलेले नाही। मात्र आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, आपण पाहतोय की राज ठाकरे हे आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपल्याला दिसत आहे। ऋषाली बरोबर आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबत आमदार राजू पाटील सुद्धा या संपूर्ण व्हिज्युअलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकी ही बैठक आपण जर पाहिलं तर कोणत्या मुद्द्यावर आहे हे अजूनही स्पष्टता जरी नसली तरी सध्या आपण जर पाहिलं तर राज्यात किंवा मुंबईत प्रामुख्याने मराठी पाठ्यांचा मुद्दा जो आहे तो मनसेने लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी या मराठी पाठ्या ज्या आहेत त्याची दखल सरकारने आता घेणं गरजेचं आहे। काही दिवसापूर्वी राज ठाकरे म्हटलेले होते, त्याच अनुषंगाने ही बैठक असावी असंही बोललं जात आहे। याआधी आपण जर पाहिलं तर टोलचा मुद्दा जो आहे तो सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावून धरलेला होता। तेव्हा सुद्धा अनेक बैठका ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या होत्या, त्याचा आढावा असू शकतो। आणि त्याचप्रमाणे मराठी पाठ्यांचा मुद्दा जो आहे तो प्रखरपणे सध्या मनसे मांडते, तो मुद्दा सुद्धा या बैठकीत चर्चेला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सध्या या दोन नेत्यांमधली ही बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। ऋषाली, विनायक, जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अगदी वर्षा या निवासस्थानी ज्यावेळेला गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, गणपती आलेला होता, त्यावेळेला सुद्धा राज ठाकरे गेलेले होते। राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आलेले होते। त्याच्यामुळे भेटीगाठींचं सत्र जे आहे ते गेल्या काही महिन्यांपासून वाढलेलं आहे। बरोबर आहे ऋषाली, या दोन्ही नेत्यांमधल्या भेटीगाठी ज्या आहेत त्या काही दिवसापासून वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गणपतीमध्ये सुद्धा हे दोन्ही नेते जे आहेत एकमेकांच्या घरी जे आहे ते गेलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि त्यानंतर आजची ही भेट जी आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण मानली जाते। या भेटीचं कारण स्पष्टता जरी नसली तरी सुद्धा मनसेकडून जे विविध मुद्दे उचलले जातात आणि थेट राज ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन या सगळ्या बैठका करताना आपल्याला मागील काही दिवसापासून पाहायला मिळाल्या होत्या। आणि कुठेतरी मनसे आणि शिंदेची शिवसेना यांची युती सुद्धा होऊ शकते अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुद्धा अनेक वेळा आपण पाहिलेल्या होत्या। आणि त्यानंतर हे नेते जे दोन्ही आहेत ते वारंवार भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं राज ठाकरे आतमध्ये जाऊन झालेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक सुरू आहे। मराठी पाठ्यांचा मुद्दा साहजिकच मनसे लावून धरते आणि कुठेतरी आगामी निवडणुकीच्या आधी सरकारने सुद्धा याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भूमिका आहे। त्यामुळे साहजिकच थोड्याच वेळात या सगळ्या बैठकीची स्पष्टता आपल्याला येईल। परंतु प्रामुख्याने या दोन नेत्यांमधल्या बैठका ज्या आहेत ते गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्यामध्ये विनायक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मधलं राजू पाटील यांचं कल्याण ग्रामीण मधलं वर्चस्व आणि कल्याण लोकसभेची जागा या सगळ्याचा जो काही संबंध आहे तो आजच्या भेटीशी कसा लावता येऊ शकतो? निकिता बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणूक आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण जर चर्चा पाहिल्या तर शिंदेची शिवसेना आणि मनसे जे आहे ते एकत्र अनेक निवडणुका लढू शकतात असंही बोललं जात होतं। कल्याणची जागा जी आहेत राजू पाटील लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यामुळे त्याबाबत काही वेगळी चर्चा होते का हेही बघावं लागणार आहे। कारण तसा वितर्क लावला तर महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आहे, त्यामुळे थेट तसा संबंध जोडता येणार नाही। परंतु राजकारणात आपण जर पाहिलं तर सगळं काही घडताना आपल्याला पाहायला मिळतंय। आताची ही भेट नेमकी कोणकोणत्या मुद्द्यावरती आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। पण राजू पाटील जे आहेत हे सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत जे आहे ते वर्षा निवासस्थानी आलेले आहेत आणि बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। अगदीच विनायक, आपण पाहतोय राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी स्वतः आलेले आहेत की ज्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी अनेक नेते जात असतात, पण आज राज ठाकरे स्वतः आलेले दिसतात। ही जी काही बैठक होतीये या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये ती एखादी गुप्त बैठक सुरू आहे की अनौपचारिक चर्चा किंवा अनौपचारिक भेट सुरू आहे? विनायक, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत?
निकिता बरोबर आहे. ही भेट जी आहे ती साहजिकच या दोन नेत्यांमधली जरी असली तरी त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते राजकीय सुद्धा असू शकतात. कारण मनसे आणि शिंदेची शिवसेना गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं तर जवळीक जो आहे या दोन्ही नेत्यांचा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे भविष्यात राजकीय तडजोड किंवा युती झाली तर आपण वावगं ठरणार नाही. कारण दोन्ही नेत्यांमधले संबंध जर आपण पाहिले तर चांगलेच आहेत. त्यामुळे आगामी इतर ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये दोन्ही नेते एकमेकांना मदत करतात का हे बघावं लागेल. परंतु सध्या या आजची ही बैठक जी आहे ती बैठक नेमकी कुठली आहे काय आहे याची स्पष्टता जी आहे ती थोड्याच वेळ मिळेल. परंतु आपण जर पाहिलं तर मराठी पाट्यांचा मुद्दा जो आहे तो मनसे लावून धरते. त्यामुळे जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसारच या मुद्द्यांवरती चर्चा जी आहे ते राज ठाकरे करतील आणि त्यानंतर राजकीय जी काही चर्चा काही होते का हे बघावं लागेल. अगदीच विनायक, या सगळ्यांमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की ही जी काही भेट किंवा चर्चा होतीये ती एक गुप्त बैठक या पद्धतीने होतीये की एक खुली चर्चा या ठिकाणी होतीये, काय अपडेट्स आहेत? आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री त्याचप्रमाणे राजू पाटील आणि राज ठाकरे अशी ही बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे. नेमका मुद्दा बैठकीतला स्पष्टपणे कळत जरी नसला तरी आपण जर पाहिलं तर राज ठाकरे नेहमीच मुख्यमंत्र्यांना लोकच्या समस्या ज्या आहेत लोकोपयोगी निर्णय सरकारने कुठेतरी घेतले पाहिजेत यासाठी भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोलचा मुद्दा असेल त्याचप्रमाणे आता आपण गाजत असलेला मराठी पाट्यांचा मुद्दा आहे. या दोन मुद्द्यांवरती पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती या दोन नेत्यांमध्ये होणार आहे अशी माहिती मिळते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर हे दोन प्रमुख नेते एकत्र बसून काही राजकीय चर्चा करतात का हेही बघावं लागेल. युती संदर्भातला अनेक वेळा तर्कवितर्क किंवा राजकीय बातम्या ज्या आहेत या दोन्ही नेत्यांबद्दलच्या आलेल्या होत्या. त्यामुळे साहजिकच आज या बाबतची काही चर्चा होते की फक्त टोल बाबत किंवा मराठी पाट्यांबाबत चर्चा होते हे बघावं लागेल. अगदीच तुम्ही विनायक राहत सोबत तर आपण पाहतोय राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरेंसह कल्याण ग्रामीणचे आमदार मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील सुद्धा या ठिकाणी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. तर आपण पाहतोय टोल आणि मराठी पाट्या या मुद्द्यांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा होत असल्याचं कळतंय. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहत आहात राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीची.